मित्रमैत्रिणींनो, मी वनश्री तुम्हा सर्वांचे रिफ्लेक्टिव्ह राईज या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. लुईस हे यांनी लिहिलेल्या तुमच्यातील शक्ती ओळखा या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. या पुस्तकातील भाग 2 अडथळे दूर करताना. आपल्या आत काय चाललंय हे माहीत असायला हवं. त्यामुळे कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या हे लक्षात येतं. दुःख लपवून ठेवण्यापेक्षा ते संपूर्णपणे मुक्त करता येतं. प्रकरण 5. तुम्हाला बांधून ठेवणारे बंध समजून घेताना. आत्मतिरस्कार, अपराध, आत्मटीका केल्यामुळे शरीरातल्या ताणाची पातळी वाढते आणि प्रतिकारशक्ती यंत्रणा कमजोर होते. आपल्यामध्ये किती शक्ती आहे याची आता थोडीशी तरी कल्पना आलीये. पण ती शक्ती आपण का वापरू शकत नाही हे जाणून घेऊया. आपल्या सर्वांच्या समोर काही ना काहीतरी किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे अडथळे असतातच. आत्मशुद्धीचे प्रयोग करीत असताना हे अडथळे दूर केले तरी जुन्या अडथळ्यांवर काही नवीन थर जमा होत असतात. आपल्यापैकी बरेच जण स्वतःला इतके दोषी समजतात की आपण चांगले नाही आणि कधीच चांगले होऊ शकणार नाही अशी समजूतच करून घेतात. काही चुकीचं घडलं तर आपण इतरांमध्येही चुकीचं घडलंय का हे शोधत राहतो. आई परवानगी देत नाही म्हणून मी हे काम करू शकत नाही किंवा माझे वडील म्हणतात म्हणून. हेच जर तुम्ही आजही म्हणत असाल तर तुमच्यामध्ये वाढ झाली नाही असं समजायला हवं. तुम्हाला आता अडथळे दूर करायचे आहेत आणि आतापर्यंत कधीच माहीत नसलेले असे नवीन काहीतरी शिकायचे आहे. कदाचित एका वाक्यामुळे नवीन विचाराला चालना मिळेल. तुम्ही जर रोज एक नवीन गोष्ट शिकला तर त्यामुळे भूतकाळातून तुमची सुटका होत असेल आणि आयुष्यात सुसंगतपणा निर्माण होत असेल तर किती चांगलं होईल याची कल्पना करू शकता का तुम्ही? प्रत्येकाच्या जीवनाच्या प्रवासाची तुम्हाला जाणीव झाली आणि ते समजून घेतले तरच तुम्हाला कोणत्या दिशेला जायचं ते कळेल. स्वतःबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या पुढे आलेल्या समस्या आणि वादाचे विषय कसे दूर करायचे हे समजायला लागेल. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये आव्हाने असतात. कुणाच्या आयुष्यात आव्हाने नाहीत असं कधीच नसतं. तसं नसेल तर या पृथ्वी नावाच्या शाळेत शिकायला येण्याचा काय फायदा? काही जणांपुढे आरोग्याचे तर काही जणांपुढे नातेसंबंध टिकवण्याचे आव्हान असते. कित्येकांसमोर करिअरचे वा आर्थिक आव्हान असते. कुणापुढे ते कमी तर कुणापुढे जास्त असते इतकंच. सर्वात मोठी समस्या ही आहे की कोणती गोष्ट सोडून द्यायला हवी याची आपल्याला मुळीच कल्पना नसते. काय होत नाहीये हे माहीत असतं. काय हवं आहे हेही माहीत असतं. पण काय मागे खेचत आहे हे माहीत नसतं. म्हणून आपल्याला बांधून ठेवणारी बंधने कोणती आहेत हे जाणून घेऊयात. तुमची पद्धत, तुमच्या समस्या आणि तुम्हाला मागे ओढणाऱ्या गोष्टी यांचा जर क्षणभर थांबून विचार केला तर त्या कोणत्या गटात मोडतात याचाही विचार करा. उदाहरणार्थ टीका, भीती, अपराध आणि चीड. या 4 वर्गांना मी मोठे वर्ग असे समजते. तुमचा आवडता वर्ग कोणता आहे? माझा आवडता वर्ग आहे टीका व चीड यांचे मिश्रण. तुमची कदाचित आणखी वेगवेगळी मिश्रणे असतील. नेहमी भीतीवर येते की गुन्हा? तुम्ही नेहमी टीकेखोर आहात की चिडखोर? चीड
असा संताप आहे की जो आपण आतल्या आत दाबून टाकतो. तुम्हाला जर संताप मोकळेपणाने प्रकट करता आला नाही तर तो चीड म्हणून साठवला जातो. आपल्या भावना आपण नाकारू शकत नाही, सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्षही करू शकत नाही. मला कॅन्सर आहे असं समजलं तेव्हा मी स्वतःकडे जरा नीटपणे बघितलं. माझ्यातला मूर्खपणा जो मी कधीच कबूल केला नसता तो मी शोधत होते. उदाहरणार्थ, मी खूप चिडखोर होते. भूतकाळातला खूपसा कडवटपणा माझ्यामध्ये होता. मग मी स्वतःलाच सांगितलं, हे लाड करणं आता बस झालं, तुला आता बदलायलाच हवं. किंवा पीटर मॅकविलियम्स म्हणतात त्याप्रमाणे, नकारात्मक विचारांचा उपभोग घेणे आता परवडणार नाही. तुमच्या आत असलेल्या समजुतींचे प्रतिबिंब तुम्हाला आलेल्या अनुभवांमध्ये दिसते. तुमच्या अनुभवांकडे बघून तुमच्या आत तुम्ही कोणत्या समजुती बाळगून आहात हे सांगता येतं. तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल, पण तुमच्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती तुम्ही स्वतःविषयी बाळगत असलेल्या समजुतींचीच रूपे आहेत. तुमच्या कामाविषयी जर सतत टीका होत असेल तर तुम्ही लहानपणी आई वडिलांची बोलणी खाल्ली असतील, कारण तुम्ही खरंच तसे असाल. आपण जसे आहोत त्याचेच प्रतिबिंब आपल्या आयुष्यात पडत असते. अस्वस्थ वाटण्याजोगं काही घडत असेल तर तुम्हाला आतमध्ये टोकून बघण्याची आणि या अनुभवाला मी जबाबदार तर नाही ना, हे माझ्याच बाबतीत घडणार असा विश्वास ठेवण्यासारखं काय आहे माझ्यात, असा विचार करण्याची संधी मिळते. प्रत्येकाच्या काही कौटुंबिक प्रथा असतात. आपण एखाद्या परिस्थितीत अडकून पडलो तर आई वडिलांना, आपल्या बालपणाला, आपल्या भोवतालच्या वातावरणाला दोष देणं खूप सोपं असतं, पण त्यानं आपण मुक्त होत नाही. आपण कायम त्याच समस्यांना वारंवार सतत बळी पडत असतो. तुमच्याशी कुणी कसे वागले किंवा मागे तुम्हाला कुणी काय शिकवण दिली याला काही महत्त्व नसतं. आजचा दिवस हा नवा दिवस असतो, त्याचे ताबेदार तुम्ही आहात. या वर्तमान क्षणात तुम्हाला तुमचे उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे. तुमचं स्वतःचं जग निर्माण करायचं आहे. मी काय सांगते याला सुद्धा खरं तर काहीच महत्त्व नाहीये, कारण जे काही करायचंय ते तुम्हालाच करायचंय. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमची कृती यामध्ये केवळ तुम्हीच परिवर्तन घडवून आणू शकता. तुम्हाला ते शक्य आहे एवढंच मी सांगू शकते. तुम्ही हे अगदी खात्रीने करू शकता, कारण तुमच्या आतमध्ये ती परमशक्ती आहे. तीच तुम्हाला जुन्या प्रथांपासून मुक्त करू शकते. तुम्ही तहाने बाळ असताना जसे होतात त्या सकट स्वतःवर प्रेम करत होतात. आपल्याच शरीरावर आणि आपल्याच विचारांवर टीका करणारं एकही बाळ तुम्ही बघितलं नसेल. आपण तहाने बाळ आहोत एवढ्या एका विचाराने त्याला खूप आनंद वाटत असतो. आपल्या भावना ते प्रकट करीत असते. बाळ आनंदी असलं की ते तुम्हाला समजतंच, आणि बाळाचं तंत्र बिघडलं की साऱ्या शेजारा पाजाऱ्यांनाही कळतं. लोकांसमोर आपल्या भावना कशा प्रकट करायच्या याची भीती त्यांना नसते. ते वर्तमान क्षणात जगत असतात. तुम्ही सुद्धा तसेच होता. मोठे झाल्यावर तुम्ही भोवतालच्या माणसांचं ऐकायला लागलात. त्यांच्या टीकेला घाबरायला शिकलात. लहानपणी बोलणी खाल्ली असतील तर मोठेपणी सुद्धा तुम्ही बोलणीच खाल. लहानपणी राग प्रकट करण्याची मुभा नसेल तर मोठेपणी तुम्हाला क्रोधाची आणि भांडणाची भीती वाटेल. तुम्ही राग गिळून घ्याल आणि तो आत दाबून टाकाल. तुम्ही लहानपणी होतात तसेच असाल. प्रत्येक वेळेस मला माफ करा असं म्हणावं लागेल. कोणतीही मागणी तुम्ही करू शकणार नाही.
तुमचा कोणीतरी वापर करून घेतल्याशिवाय तुम्हाला हवं ते मिळणार नाही असं तुम्हाला सतत वाटत असतं. मोठे झालो की आपण या फसव्या कल्पना उराशी बाळगायला लागतो. आपल्यातल्या विवेकाशी आपला संपर्क तुटतो. या कल्पनांना तिलांजली दिलीत तरच जिथं शुद्ध आत्मा वास करतो, जिथं आपण स्वतःवर शुद्ध प्रेम करतो, अशा जागी माघारी जाऊ शकणार आहोत. कुतूहलाच्या शाश्वत जगात बाळ जसं आनंदानं जगतं, अगदी तसं आपल्या आयुष्यातला सुंदर असा निरागसपणा पुन्हा एकदा निर्माण करायला हवा. प्रत्येक क्षण अनक्षण अस्तित्वाच्या आनंदानं भरून काढायला हवा. तुम्हाला काय हवंय याचा एकदा नीट विचार करा. ते नकारात्मक नव्हे तर सकारात्मक पद्धतीने स्पष्टपणे मांडा. आता आरशासमोर उभे राहा आणि तेच होकारार्थी वाक्य उच्चारा. असे म्हणताना मनात कोणत्या अडचणी येतात याचे निरीक्षण करा. समजा तुम्ही मी माझ्यावर प्रेम करते, मला पसंती देते अशी वाक्ये म्हणत असाल तर कोणते नकारात्मक विचार तुमच्या मनात येतात याकडे लक्ष ठेवा, कारण तुम्हाला मुक्त करणाऱ्या किल्ल्या याच आहेत. असे विचार साधारणपणे आधी सांगितल्याप्रमाणे 4 गटातले असतात: टीका, भीती, अपराध किंवा चीड या. लहानपणापासून या 4 गटांशी तुमची चांगली ओळख झालेली आहे. या जीवनातल्या काही कठीण समस्यांची उकल करण्यासाठी तुमच्यापैकी काही जणांची निवड झालेली आहे. कुणी काहीही म्हणो, मला तर असं वाटतंय की आपल्यावर प्रेम करण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत. आपण आई वडिलांच्या, मित्रांच्या मर्यादितपणाच्या पलीकडे जाऊ शकतो. तुम्ही सुज्ञ बालक झालात तर आई वडिलांची आयुष्याकडे बघण्याची दृष्टी किती संकुचित होती हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही वाईट मूल कधीच नव्हता, आदर्श मूलच होता. आई वडिलांनी शिकवलं तसं तुम्ही शिकलात. मोठे झाल्यावर तुम्ही तेच करत आहात. आई वडील तुम्हाला जसे वागवायचे अगदी तसेच तुम्ही आता तुमच्या मुलांना वागवत आहात. ते चांगले शिक्षक होते आणि तुम्ही चांगले विद्यार्थी होता. पण आता स्वतःचा विचार करण्याची वेळ आली आहे. आरशात बघून होकारार्थी वाक्य म्हणताना काही जणांना बराच विरोध सहन करावा लागतो. पण विरोध हीच परिवर्तनाची पहिली पायरी आहे. आपल्या आयुष्यात बदल व्हावा असं सर्वांनाच वाटतं. पण काही बदलायला सांगितलं तर तुम्ही लगेच म्हणतात, मी नाही, मला नाही हे करायचं. आरशाचा प्रयोग करताना काही जणांचा अपेक्षाभंग होतो. विशेषतः आरशात स्वतःकडे बघून माझं तुमच्यावर प्रेम आहे असं म्हणालात तर तुमच्यातलं लहान मूल तुम्हाला विचारतं, इतक्या दिवसात तू कुठे होतीस? माझ्याकडे लक्ष जावं म्हणून मी केव्हाची वाट बघते. विषण्णपणाची एक लाट तुमच्या मनात येईल, कारण कितीतरी काळापासून तुम्ही त्या मुलीकडे अथवा मुलाकडे दुर्लक्ष करत आहात. एका कार्यशाळेत मी हा प्रयोग सर्वांना करायला सांगितला. तेव्हा एका बाईला खूप भीती वाटली. कशाची भीती वाटली असं मी विचारल्यावर तिनं अनैतिक संबंधातून मी जन्माला आले आहे असं सांगितलं. आपण असे संबंध बरेच वेळा ऐकतो. अशी उदाहरणंही बरीच आहेत. पण माझ्या मते हे प्रमाण आता बरंच कमी झालंय. प्रत्येक मुलाला जगण्याचा हक्क आहे असा विचार करण्या इतके, अशा व्यक्तींकडे तटस्थपणे बघण्या इतके आपण नक्कीच सुधारलो आहोत. कोणतीही समस्या दूर करण्यासाठी आधी ती ओळखून घ्यायला हवी आणि मग त्यावरचा उपाय करायला हवा. अशा व्यक्तींवर उपचार करणे फार गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. तिच्या मनातून या भावना काढून टाकण्यासाठी एखादी सुरक्षित जागा हवी. आपला संताप, क्रोध, लज्जा
या विकारांना तिलांजली दिल्यानंतरच स्वतःवर प्रेम करता येईल अशा जागेकडे आपण जाऊ शकू. एक लक्षात ठेवा, या भावना केवळ भावनाच आहेत. आता आपण तो अनुभव घेत नाही आहोत. आपल्या आत असलेल्या छोट्या मुलाला सुरक्षित वाटायला हवं असं काहीतरी आपल्याला करायला हवं. या अनुभवातून पुन्हा जाण्याचं धाडस करायला हवं. अनैतिक संबंधांचे विषय हाताळताना त्या व्यक्तीला त्याची जाणीव आहे का, समज आहे का हे ओळखणे खूप कठीण असते. ज्यांनी स्वतःवर अत्याचार केले आहेत अशाच व्यक्ती हिंसा करतात. आपल्या सर्वांना सुधारायचं आहे. स्वतःला ओळखून स्वतःवर प्रेम केलं, स्वतःची काळजी घेतली तर इतरांना सुद्धा आपण कधीच दुखवू शकणार नाही. सर्व प्रकारच्या टीका करणं थांबवा. आपण बरेच वेळा एकाच गोष्टीबद्दल वारंवार आपल्यावर टीका करत असतो. टीका करण्याने काहीही फायदा होत नाही हे केव्हा समजणार आहे तुम्हाला? आता जरा वेगळा उपाय करून बघू. आपण जसं आता करतोय तसं स्वतःला मान्य करून टाकू. टीकेखोर व्यक्तींचा तो स्वभावच असल्यामुळे त्यांच्यावर टीका करणारी माणसं त्यांच्याकडे आकर्षित होतात. आपण जे देतो ते आपल्याला परत मिळतं. प्रत्येक वेळेस आपण परिपूर्ण असावं असं त्यांना वाटत असतं. जगात परिपूर्ण असा कोण आहे का? असा माणूस कधी तुम्ही बघितलाय का? मी तरी नाही बघितला. तुम्ही इतरांविषयी तक्रार करीत असाल तर इतर व्यक्ती सुद्धा तुमच्याच कोणत्या तरी विषयावर तक्रार करत असतात. बाकीची माणसे आपलीच प्रतिबिंबे आहेत. आपण जे दुसऱ्यामध्ये बघतो तेच आपल्यामध्येही बघतो. आपल्यातला बराचसा भाग आपण स्वीकारत नाही. मद्यपान, धूम्रपान किंवा अति खाणं इत्यादींसाठी आपण स्वतःला दोष देत असतो. आपण स्वतः पूर्ण नाही असे म्हणून स्वतःला मारून घेत असतो. पण परिपूर्ण असणं कोणासाठी? कुणाच्या मागण्या आणि अपेक्षा आपण पूर्ण करणार आहोत? तसं करणं सोडून द्या. खरंच सोडून द्या. आता या क्षणी तुम्ही जसे आहात तसेच खूप चांगले आहात याची तुम्हाला जाणीव होईल. तुम्ही जर कायम टीकाखोर असाल आणि जीवनाकडे नकारात्मक चष्म्यातूनच बघत असाल तर स्वतःकडे वळून स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःचा स्वीकार करायला बराच वेळ लागेल. टीका करणं आणि करून घेणं हे सोडून देताना जरा धीर धरण्याची गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल. ती तुमची एक सवय आहे. तुम्ही मुळात तसे नाही आहात हेही तुमच्या लक्षात येईल. आपण किंवा इतरांनी टीका केल्याविना आपण आपलं आयुष्य जगत आहोत अशी कल्पना करणं सुद्धा किती अद्भुत असेल. सहज आणि आरामशीर जगता येईल. रोजची सकाळ ही नवी आणि सुंदर सकाळ असेल. कारण प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करणारा आणि तुम्हाला स्वीकारणारा असेल. तुम्हाला कमी लेखणारा नसेल. तुम्हाला एकमेव आणि विशेष बनवणाऱ्या गोष्टींचा तुम्ही स्वीकार करत गेलात तर हाच आनंद तुम्ही तुम्हालाही देऊ शकता. स्वतःच्याच सहवासात जगणं हा अनुभव कल्पनेत सुद्धा किती सुंदर असेल. सकाळी उठल्यावर आता आणखी एक संपूर्ण दिवस आपण स्वतःच्या सहवासात घालवणार आहोत याचा तुम्हाला किती आनंद होईल. तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करायला लागलात की आपल्यामधले सगळे चांगले गुण तुम्ही प्रकट करता. तुम्ही एक उत्तम व्यक्ती होणार आहात असं मी नाही म्हणणार, कारण तुम्ही आता उत्तम व्यक्ती नाही असा त्याचा अर्थ होईल. स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तुम्ही कसे आहात हे प्रकट करण्यासाठी तुम्ही अनेक चांगले मार्ग शोधाल. अपराध केल्याने आपण स्वतःला कमी लेखतो. काही जण बरेच वेळा तुमच्याशी नकारात्मक पद्धतीने वागत असतात, कारण तुम्हाला हाताळण्याचा तो एक सोपा मार्ग असतो.
तुम्हाला जर कुणी कमी लेखत असेल तर स्वतःलाच एक प्रश्न विचारा, त्यांना काय हवंय, असं का वागतायत ते? एरवी तुम्ही हो मी अपराधी आहे ते म्हणतात तसं करावं लागेल असं म्हणून त्यांचं म्हणणं मान्य करून टाकलं असतं. त्याऐवजी तुम्ही वर सांगितलेले प्रश्न स्वतःला विचारा. काही आई वडील आपल्या मुलांना दोषी ठरवून त्यांना वापरून घेत असतात, कारण त्यांच्या आई वडिलांनी हेच केलेलं असतं. मुलांमध्ये न्यूनता वाटण्यासाठी ते खोटीच दूषणे देत असतात. अशी मुलं मोठी झाल्यावर नातेवाईक आणि त्यांचे मित्र सुद्धा त्यांच्याशी असेच वागून त्यांच्याकडून कामे करून घेतात, कारण त्यांना स्वतःबद्दलच आदर नसतो. आदर असतात तर ते त्याच्याशी असं वागलेच नसते, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याशी सुद्धा कुणीतरी असंच वागलेलं असतं. तुमच्यापैकी काही जण अपराधीपणाच्या सावलीतच जगत असतात. स्वतःला कायम चुकीचे किंवा आपण कोणतंही काम योग्य करीत नाही असे समजत असतात, किंवा नेहमीच काहीतरी कारणास्तव कुणाची तरी माफी मागत असतात. मागे तुम्ही केव्हा तरी काहीतरी केलेलं असतं आणि त्यासाठी स्वतःला कधीच माफ केलेलं नसतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप वेळा स्वतःची खरडपट्टी काढत असता. अशा पद्धतीने जगण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही. सोडून द्या ते. या अज्ञानरूपी सावलीतून बाहेर या. तुम्ही स्वतःला अपराधी समजत असाल तर आतापासून नाही म्हणायला शिका. लोकांना त्यांचा मूर्खपणा लक्षात आणून द्या. मी तुम्हाला त्यांच्याशी भांडायला सांगत नाही, पण त्यांच्या खेळात आता तुम्ही सामील होऊ नका. नाही म्हणणं तुमच्यासाठी नवीन असेल तर सरळ नाही नाही मी हे करणार नाही असं स्पष्ट सांगा. सबबी सांगू नका, नाहीतर तुम्हाला दोष देण्याची आणखी कारणे त्यांना सापडतील. तुमचा वापर करणं आता अवघड आहे असं लक्षात येताच ते तसं करणं बंद करतील. तुम्ही गप्प बसता म्हणून त्यांचे फावते. सुरुवातीला नाही म्हणण्यातही तुम्हाला अपराधी वाटेल, पण दुसऱ्या वेळेस ते सोपं वाटेल. माझं भाषण ऐकायला येणाऱ्या एका बाईच्या मुलाला जन्मजात हृदयाच्या विकृतीचा डिसईज होता. मुलाच्या आईला असं वाटत होतं की आपणच बाळ पोटात असताना काहीतरी चुकीचं केलं म्हणून असं झालं असावं. ती स्वतःलाच दोषी समजत होती, पण स्वतःला दोषी समजल्याने समस्या सुटत नाही, आणि तिच्या बाबतीत तर कुणीच काही चुकीचं केलेलं नव्हतं. मी तिला समजावून सांगितलं की परमेश्वरानेच असा निर्णय घेतला असेल. त्यालाच आई आणि मूल दोघांना यापासून काहीतरी शिकवण द्यायची असेल. असे सांगून मी तिला तिचं बाळ जसं आहे तसं त्याच्यावर प्रेम करायला आणि तिला वाटणारे अपराधीपण थांबवायला सांगितलं. अपराधी वाटून घेतल्यानं बाळ बरं होणार नाहीये. काहीतरी चुकीचं केलं म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल तर ते आधी थांबवा. मागे केव्हा तरी तुम्ही चुकीचं वागल्यामुळे आजही तुम्हाला अपराधी वाटत असेल तर तुम्ही स्वतःला माफ करून टाका. चुकीची दुरुस्ती करता येत असेल तर करून टाका, आणि पुन्हा तशी चूक कधीही करू नका. स्वतःलाच विचारा, माझ्याविषयी अजूनही कोणते गैरसमज माझ्या मनात आहेत का? कोणाची मर्जी राखण्याचा मी प्रयत्न करतोय का? असे केल्याने लहानपणीच्या सगळ्या समजुती तुमच्या मनात यायला लागतील. कारच्या अपघातात जखमी झालेला कुणी माझ्याकडे आला तर अशा लोकांच्या मनात खोलवर कुठेतरी अपराधाची बोच असते आणि त्यांना त्याची शिक्षा भोगायची असते. काही जणांना असं वाटतं की स्वतःविषयी मोकळेपणानं बोलण्याचा त्यांना हक्क नाही, म्हणून ते आपल्या भावना दडपून टाकतात. अपराधाला शिक्षा हवी असते, म्हणून आपण स्वतःच न्यायाधीश, ज्युरी किंवा तुरुंगाधिकारी बनतो. स्वतःला दोष देतो आणि स्वतःला तुरुंगात टाकतो, शिक्षा देतो.
आपली बाजू मांडायला कोणी वकीलही नसतो, पण आता स्वतःला माफ करण्याची आणि मुक्त करण्याची वेळ आली आहे. एक वृद्ध महिला माझ्या सेमिनारला येत असे. तिच्या प्रौढ मुलाविषयी तिच्या मनाला भयंकर काहीतरी अपराधी वाटत होतं. तो तिचा एकुलता एक मुलगा होता. त्याने स्वतःला जगापासून कोंडून घेतलं होतं. आईनं त्याला कडक शिस्तीत वाढवलं होतं, म्हणून तिला आता अपराधी वाटत होतं. मी तिला समजावून सांगितलं, तुला त्यावेळेस जे चांगलं वाटलं ते तू केलंस. हा मानसिक विकार होण्याआधी तुझ्या मुलानं तुला आई म्हणून मानलं होतं, म्हणून आध्यात्मिक पातळीवर आपण काय करतोय याची त्याला जाणीव होती. स्वतःला विनाकारण अपराधी समजून जो विकार बरा होण्यासारखा नाही, त्यासाठी तू निष्कारण तुझी शक्ती वाया घालवत आहेस. तरी ती उसासा सोडून म्हणाली, त्याची अशी अवस्था व्हावी ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मी फार वाईट वागले त्याच्याशी. ती निष्कारण शक्ती वाया घालवत होती आणि त्याचा तिच्या मुलाला व तिलाही काही फायदाही होणार नव्हता. अपराधाचं ओझं खूप मोठं असतं, व्यक्तीला ते खुजं बनवतं. मी तिला सांगितलं की ज्या ज्या वेळेस तुझ्या मनात असे अपराधीपणाचे विचार येतील, त्यावेळेस तू, नाही, मी आता हा विचार झटकून देते. आता मी माझ्यावर प्रेम करायला शिकत आहे. माझा मुलगा जसा आहे तसा मी त्याला स्वीकारत आहे, असं म्हण. तिनं खरंच असं म्हणायला सुरुवात केली तर तिचा स्वभाव बदलून जाईल. स्वतःवर प्रेम कसं करावं हे माहीत नसलं तरीही स्वतःवर प्रेम करण्याच्या नुसत्या इच्छेने सुद्धा बराच फरक पडतो. जुन्या समजुती कवटाळून बसण्यात काही अर्थ नाही. नवीन धडा एकच आहे, स्वतःवर प्रेम करा. हा धडा तिच्या मुलाला बरं करणार नाही, पण स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा आहे. तिचा मुलगा स्वतःवर प्रेम करायला जन्माला आला आहे. ती त्याच्यासाठी काही करू शकत नाही आणि तोही तिच्यासाठी काही करू शकत नाही. संघटित धर्म लोकांना अपराधीपणाची जाणीव करून देतो, तरुणांना जाळ्यात ओढण्याचं काम करतो. परंतु आपण आता काही लहान राहिलो नाही आणि आता त्यांच्या मागे जाण्याचेही काही कारण नाही. कुणावर विश्वास ठेवायचा याचा निर्णय घेण्याइतके आपण समंजस झालो आहोत. आपल्या आत असलेल्या मुलाला अपराधी वाटत असतं, पण आपल्यामध्ये एक मोठाही असतो जो त्या आपल्यातील लहान्याला शिकवू शकतो. तुम्ही जेव्हा भावना दाबून टाकता किंवा धरून ठेवता, तेव्हा तुमच्या आत एक वादळ उठतं. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी तरी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका. तुमच्या भावनांना वर येऊ द्या. त्यावेळेस तुम्हाला खूप रडावंसं वाटेल किंवा स्वतःचाच खूप राग येईल. जुनं काढून टाकण्यासाठी, ती प्रक्रिया सोपी, सहज होण्यासाठी, तुम्हाला मोकळं वाटण्यासाठी होकारार्थी वाक्य म्हणण्याचा बराच सराव करावा लागणार आहे. मी जुन्या नकारात्मक समजुती अगदी सहजपणे सोडून देत आहे. माझ्यात अगदी सहजपणे बदल होत आहे. माझा मार्ग आता खूपच सुकर झाला आहे. मी आता भूतकाळातून मुक्त झालो आहे. तुमच्या भावनांना तुमचे निर्णय चिटकवू नका. त्यामुळे त्या भावना आत जास्तीच दाबल्या जातील. तुमची स्थिती खूपच द्विधा आणि पेच प्रसंगाची असेल तर मी खूप सुरक्षित आहे असं मला वाटतंय असं म्हणा. या सकारात्मक आणि होकारार्थी भावनांमुळे तुमच्यामध्ये चांगलाच फायदेशीर बदल घडून येईल. अशा पद्धतीने प्रकरण 5 चे वाचन पूर्ण झाले आहे. धन्यवाद.